नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बांगड्याचा रस्सा कशा पद्धतीने आणि चविष्ट कसा बनतो हे दाखवणार आहे. तर चला, ह्या कृतीमध्ये मी काही साहित्य वापरलं आहे रस्स्यासाठी ते तुम्हाला सर्वप्रथम दाखवून घेते. तर मी ते अर्ध वाटी नारळ घेतलेला आहे ओला, ज्याचे काप केलेले आहेत. एक छोटा आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे. थोडंसं लसूण घेतलेलं आहे. एक टमाटर घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी कैरी घेतलेली आहे, कारण की आता कैरीचा सीझन आहे, म्हणून मी रस्स्यात चिंच किंवा कोकमऐवजी कैरीचा वापर करणार आहे आणि रस्सा त्याने खूप चविष्ट होतो. इथे मी सुके मसाल्यांमध्ये एक छोटे 3 चमचे घरचा मसाला, 2 चमचे 1.5 चमचा जिरं पावडर, 1 चमचा हळदी पावडर आणि 2 चमचे मीठ असं घेतलेलं आहे. आणि इथे मी तासभर बेडगी मिरची आणि धन असं पाण्यात भिजत घातलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण ह्याचं आधी वाटण करून घेऊया. जे साहित्य तुम्हाला दाखवलं सगळं वाटायला घेतलेलं आहे. एक गोष्ट सांगायची राहिली की मी म्हटलं की सगळं वाटण करायचं, पण त्याच्यात आपल्याला कैरी वाटायची नाही आहे. कैरी आपल्याला अशीच रस्स्यात अख्खी घालायची आहे, जी कापलेली आहे तशी, ज्याची त्याला वाटायची नाही. जे बाकीचं साहित्य आहे ते सगळं आपण वाटून घेऊया. तर इथं आपलं वाटण वाटून झालेलं आहे. एक महत्त्वाची टिप्स देते, जेव्हाही आपण मसाला वाटायला घेतो शक्यतो पाणी कमीच घाला. कमी पाण्यातच आधी वाटून घ्या आणि जसं गरज वाटेल तसं पाणी थोडंसं घालून मग वाटण वाटा. कारण की जेवढं कमी पाणी घालून आपण वाटण वाटू तेवढं मसाल्याला वाटलेला खूप चव येते आणि त्यामुळं रस्स्यालाही चव येते. तर चला, इथे आपण कृतीला सुरुवात करूया. तर एका कढईत मी लाकडी घाण्याचं मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे. तेलाला चांगला धूर सुटलेला आहे, म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं. गॅसची फ्लेम बारीक आहे. तर सर्वप्रथम आपण ह्याच्यात मोहरी घालूया. थोडीशी मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यात कढीपत्ता घालूया. आता ह्यात आपण वाटलेला मसाला घालून घेऊया. तर सर्व मसाला घालून झालेला आहे. इथं ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्याच्यातच थोडं पाणी घालूया आणि हा मसाल्यात आपण घालून घेऊया. आता थोडी गॅसची फ्लेम मीडियम करून हा मसाला आपण चांगला एकजीव करून घेऊया. आता हे मसाला आपण सगळा कच्चा वाटलेला आहे, ह्याच्यात काही भाजलेलं नव्हतं. तर आता एक 5 मिनटासाठी झाकण झाकून या मसाल्याला चांगलं एकजीव तेल सुटेपर्यंत शिजू देऊया. तर 5 मिनटं झालेले आहेत. मसाल्याचं कच्चं पण गेलेलं आहे आणि मसाला छान आपला शिजलेला आहे. तेल मी कमीच घालते, कारण की आपण ओलं खोबरं जे घालतो त्यालासुद्धा खूप तेल सुटतं. आता आपण ह्याच्यात जी कैरी कापलेली होती ती घालून घेऊया आणि याच्यात बांगडा घालून घेऊया, मासे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता ह्याच्यात जेवढं पाणी लागेल, तुम्हाला जसं हवं आहे, जास्त घट्ट किंवा पातळ, त्या प्रमाणात तुम्ही पाणी घाला. आता मी ह्याच्यात 2 ते 3 ग्लास पाणी घालते. तर मी ह्याच्यात 2.25 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आता ह्याला छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर झाकण झाकून 5 ते 10 मिनटासाठी आपण हे रस्सा शिजायला ठेवूया. तर रस्स्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया आणि झाकण झाकून 5 ते 10 मिनटासाठी ह्या रस्स्याला होऊ देऊया. 10 मिनटं झालेले आहेत. आपला रस्सा मस्त झालेला आहे आणि ह्याच्यातले जे फिश आहेत तेही शिजलेले आहेत. अगदी. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. याच्यात आधी कोथिंबीर घालून घेऊया आपण.
आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. खूप छान आणि चविष्ट असा बांगडाचा रस्सा तयार आहे. हंडी खाली घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बांगड्याचा रस्सा आपला झालेला आहे. ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. खूप चविष्ट होतो हा रस्सा. आणि ह्याच्यावर जे फिश फ्राय असतात, अगदी उत्तम आपल्या घरात बनलेला हा बांगड्याचा रस्सा. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे नक्की करून पहा आणि कसंही वाटला हा रस्सा मला नक्की कळवा. व्हिडिओज बघत राहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसह.